श्री स्वामी समर्थ. मी सुलभा महामुनी. मी गेले अनेक वर्ष चैत्रालीताईंच्या सानिध्यात आहे, त्यांच्या संपर्कात आहे. मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो एक अविस्मरणीय अनुभव जो आलेला आहे, तो मला इथे सर्व स्वामी सेवेकऱ्यांना सांगावासा वाटतो, म्हणून मी हा आज व्हिडिओ करत आहे. मी गेले कैक वर्ष धनकवडी पुणे येथे राहत होते. त्यावेळी शंकर महाराजांचे इथे सेवेकरी म्हणून मला महाराजांनी नेमणूक करून दिलेली. म्हणजे अजूनही सेवेला मी जाते तिथे. पण आता इथे आम्ही 4 महिने झालं रावेत किवळे इथे राहायला आलेलो आहोत. त्यामुळे शंकर महाराज मठात तसं सहसा जाणं होत नाही. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला एका काकांनी आणि एका ताईंनी फोन केलेला होता की ताई, तुम्ही शंकर महाराज मठात आलात का? तर मी म्हटलं नाही, मी ते खूप लांब राहायला आलेली आहे, मठात काय आता जाणं होत नाही माझं, पण असं मध्ये आधी जाऊन दर्शन घेऊन येते. पण आता गुरुपौर्णिमे दिवशी नाही जाता आलं आणि माझं गुरुचरित्राचं पारायण पण चालू होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी माझं पारायण वगैरे सकाळी संपल्यानंतर मी स्वामींच्या मठात गेलेली होती. जसं चैत्रालीताईंनी सांगितलेलं होतं की प्रत्येक सेवेकऱ्यांनी स्वामींच्या मठात जावा, तिथे केळीचा महाप्रसाद सर्वांना द्या. तर मी आपली मठात गेली. महाराजांना केळ्यांचा नैवेद्य वगैरे दाखवला. केळी सगळी तिथे प्रसाद म्हणून सर्वांना वाटून झाल्यानंतर तारक मंत्र आणि अखंड नामस्मरण चालू होतं, म्हणून मी तिथे बसून राहिले. बसल्यानंतर मला एक आतमधून असं सारखं वाटायचं की का माझं शंकर महाराजांचं दर्शन का नाही झालं, का होऊ शकत नाही, मी खूप लांब राहायला आली. मग असं सारखं वाटायचं की मी लांब आले की काय महाराजांपासून, असं सारखं आतल्यात वाटत होतं. पण ती खंत मनात न धरता मी स्वामींचरणी लीन झाले आणि नामस्मरण चालू होतं. पण एका साईडनी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एका साईडनी अशा 5-6 बायका खाली गाभाऱ्यातून वरती येताना दिसल्या. मग मला एक कुतूहल वाटलं की ह्या खालून काय येत आहे, तिथे काय आहे खाली. मग मला ती एक उत्सुकता लागून राहिली की आपण जाऊन बघून येऊया. मग म्हटलं थोडी गर्दी कमी झाल्यानंतर आपण जाऊया. मग असं करत मग